पुणे जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराच्या विरोधात नीरा येथील अकबर सय्यद या कार्यकर्त्यानं आत्मदहनाचा इशारा दिला आहे। पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायत या बाजार करासंदर्भात त्यांची तक्रार होती आणि या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर या संदर्भात एक गुप्त अहवाल किंवा गोपनीय अहवाल बनवण्यात आला होता। याच अहवालासाठी ते गेली 1.5 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये हेलपाटे मारत आहेत, मात्र 1.5 वर्षानंतर देखील त्यांना हा अहवाल मिळत नाही आणि त्यामुळे त्यांनी आत्ता 20 तारखेला म्हणजे 20 मे रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर अकबर सय्यद हे आहेत आणि काय नक्की त्यांची मागणी आहे आणि त्यांना काय त्रास झाला आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। 1-2 वर्षापूर्वी नीरा बाजार कर घोटाळा 18,25,136 रुपये झालेला होता। ह्याच्यासाठी मी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनात पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी निंबळकर साहेब आणि डेरे साहेब ग्रामसेवक ह्यांचा चौकशी अहवाल बसवला होता। चौकशी केली, त्याचा अहवाल तयार केला गोपनीय आणि तो अहवाल जिल्हा परिषदेला पाठवला। तो अहवाल 21/1/2025 रोजी पाठवण्यात आला। 23/1/2025 रोजी जिल्हा परिषदेचे संचयिती साहेब यांनी सही करून तो अहवाल ताब्यात घेतला। तर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना तो अहवाल आम्ही वारंवार मागत होतो, तर तिथले अधिकारी नेवचे साहेब आम्हाला म्हणत होते की तो गोपनीय अहवाल आहे, तुम्हाला तो अहवाल देता येणार नाही, तुम्ही जिल्हा परिषदेकडनं तो अहवाल घ्या। 23/1/2025 पासून आम्ही जिल्हा परिषदेकडे वारंवार जातोय, संचयिती साहेबांना तो अहवाल मागतोय, तर त्यांच्याकडे तो अहवालच तिथनं गायब आहे। तर त्यांनी आम्हाला 5-6 महिने फिरवलं आणि 5-6 महिन्यानंतर आम्हाला सांगितलं की नेवशे साहेबांकडनं विस्तार अधिकारी यांच्याकडनं तो अहवाल आम्हाला परत PDF स्वरूपात पाठवण्यात यावा। तर आम्ही नेवशे साहेबांकडे येऊन तो अहवाल PDF स्वरूपात त्यांच्याकडे पाठवला। त्यांच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही परत त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ही फाईलच आमची, म्हणजे जो विषयच माझ्याकडे नाही। मग 6 महिने संचयिती साहेबांनी आम्हाला का फिरवलं? जर त्यांच्याकडे विषयच नव्हता तर ज्यांच्याकडे विषय होता त्यांच्याकडे पाठवायचं होतं। मग त्यांनी आम्हाला चंदन शिवे साहेबांकडे पाठवलं। चंदन शिवे साहेबांकडे पण त्याची फाईल उपलब्ध नव्हती। तर आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, तर ते म्हटले की माझ्याकडे फाईलच नाही, तुम्ही परत पंचायत समितीकडनं आम्हाला PDF स्वरूपात पाठवा। एक 8-10 दिवसापूर्वी आम्ही PDF स्वरूपात त्यांच्याकडे ती फाईल पाठवली, तरीसुद्धा आम्हाला ती फाईल आम्हाला मिळाली नाहीच। मग पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा तो गोपनीय अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवला। इतका तो सिक्रेट अहवाल गोपनीय असताना जिल्हा परिषदेतनं तो गायब होतो, तर ते अधिकारी निलंबित व्हावीत। ह्यांनी आमची मानसिकता बिघडवलेली आहे आणि नाहक त्रास देण्याच्या हिशोबाने तिथनं ती फाईल गायब केलेली आहे। म्हणून ते अधिकारी निलंबित करावेत, नाहीतर येणाऱ्या 20 तारखेला मी आत्मदहन करणार आहे। कुठल्याही शासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असं लेखी तक्रारी अर्ज मी दिलेला आहे।